ना गहू भिजत घालायचा आहे ना गहू सडून घ्यायचा आहे. अजिबात कसलीही झंझट न घेता अवघ्या 15 ते 20 मिनिटमध्ये आपण गव्हाच्या कुरकुरीत पापड्या बनवू शकतो. या पापड्या तुम्ही तळून खावा, भाजून खावा, कशाही खावा, एकदम कुरकुरीत या पापड्या तयार होतात. विश्वास बसत नसेल तर रेसिपी नक्की ट्राय करा. तर या पापड्या बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यासाठी काही वेगळे पीठ तयार करायची गरज नाही. आहे ते रेग्युलरचे चपातीचे पीठ घेतलेले आहे. तसेच अर्धा चमचा पापड खार, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट या ठिकाणी मी अर्धा चमचा जास्त घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता किंवा लाल तिखटऐवजी तुम्ही अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घेऊ शकता किंवा तुम्ही या पापड्या नुसत्या मिठाच्या देखील करू शकता. चवीला खूप भारी लागतात. तर या ठिकाणी मी ज्या वाटीने 1 वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मला पिठाच्या 6 पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर पाणी मी 6 वाटी एवढं घेतलेलं आहे. 2 वाटी पीठ घेतले असेल तर 12 वाटी एवढे पाणी घ्यावे लागेल. आता बघा, या पाण्यामध्ये सगळे साहित्य घातले. आता छान असे याचे बॅटर बनवून घेऊया. अजिबात एकही पिठाची गाठ न ठेवता स्मूथ असे हे बॅटर आपल्याला तयार करायचे आहे. बॅटर बनवताना तुम्ही रवीचा किंवा हँड मिक्सरचा वापर करून सगळ्या पिठाच्या गाठी मोडून घ्या. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण गॅसवर कढई न ठेवता खालीच कढई ठेवून बॅटर का बनवत असेल? तर गव्हाचे पीठ खूप जास्त चिकट असल्यामुळे थोडंसं जरी पाणी गरम झाले तर लगेचच पिठाच्या गाठी तयार होतात. मग त्या गाठी मोडत बसावं लागतं. त्याला एक्स्ट्राची मेहनत जाते. शिवाय जास्त गॅसही वायपट जातो. त्यामुळे ही सोपी प्रोसेस आधीच करून घ्यायची. तर बघा, छान असे बॅटर तयार करून झाले. आता हे बॅटर शिजवून घेऊया. बॅटर आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. बॅटर शिजत असताना हे बॅटर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण पीठ गव्हाचे असल्यामुळे लगेचच तळाला चिटकू शकते. आणि बॅटर शिजवून घेत असताना गॅस लो टू मिडियमच ठेवा, म्हणजे बॅटर तळाला अजिबात लागणार नाही. बघा, या ठिकाणी मी 10 मिनिट बॅटर शिजवून घेतलेलं आहे. असं काही हे बॅटर तयार झालेलं आहे. अजून याला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायची गरज आहे. तर बघा, 5 ते 7 मिनिट नंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता, साधारण घट्ट झालेली आहे. तर हे पीठ शिजले आहे का ओळखण्यासाठी मी 2 खुणा सांगते. एक तर तुम्ही टायमिंग 15 ते 20 मिनिट लक्षात ठेवू शकता किंवा जो मिक्सर आहे त्याला वरती धरा. अशा प्रकारे बॅटरची एकसारखी एकसंध तार पडत असेल तर बॅटर पापड्या घालण्यासाठी तयार आहे. किंवा मग साधी सोपी खून पळीने बॅटर तळापासून हलवून घ्या. पळीच्या मागे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाईन ओढा. लाईन जर परफेक्ट आली असेल तर आपले बॅटर तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर 5 ते 6 मिनिट नंतर पापड्या घालायला सुरुवात करूया, म्हणजे याची कन्सिस्टन्सी पापड्या घालणे योग्य होईल. 5 ते 6 मिनिट नंतर या पापड्या सुती कपड्यावर घाला. माझ्याकडून एक चूक झालेली आहे. मी कागदावर या पापड्या घातलेल्या आहेत. कागदावर पापड्या घातल्यामुळे वाळल्यानंतर पापड्या काढायला वेळ लागतो, त्याचे तुकडेही पडू शकतात. मी नेहमी सुती कपड्यावरच या पापड्या घालते, परंतु यावेळी कागदावर ट्राय केलं होतं. काही पापड्या छान निघाल्या, काहींचे तुकडे पडले. त्यामुळे तुम्ही या पापड्या घालताना सुती कपड्यावरच घाला. या पापड्या घालताना थोड्याशा जाडच घाला. वाळल्यानंतर खूप पातळ या पापड्या होतात. तुम्हाला पुढे याचा रिझल्ट दिसेलच. तर या पापड्या आपण सिंपल बनवलेल्या आहेत. तुम्ही या पापड्या पालक, पुदिना, टोमॅटो, कोथिंबीर घालून करू शकता. एकदम भारी या पापड्या तयार होतात. तर बघा, या ठिकाणी मी सगळ्या पापड्या घातल्या. अवघ्या 4 ते 5 मिनिटमध्ये 25 ते 30 पापड्या घातलेल्या आहेत. 1 वाटी पिठामध्ये साधारण 25 ते 30 पापड्या तयार होतात. तर या पापड्या आपल्याला एक पूर्ण दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. जर ऊन नसेल तर 2 दिवस फॅनखाली वाळवून घेऊ शकता. तर पापड्या मी 1 दिवस उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. बघू शकता कितपत पातळ पापड्या झालेल्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी या पापड्या काढून घ्यायच्या आहेत. जर पापड्या घालण्यासाठी सुती कापड वापरले असेल तर पाठीमागे पाण्याचा शिंतोडा देऊन
3 ते 4 मिनिट नंतर पापड्या काढून घ्या, पटापट पापड्या निघतात. तर बघा, या ठिकाणी मी पापड्या काढून घेतल्या, मस्त पातळ झालेल्या आहेत. तळून दाखवते. पापडी तळताना तेल मध्यम गरम करा. तर बघू शकता, पापडी मस्त फुलली आहे. ही पापडी तळायला अजिबात वेळ लागत नाही, लगेचच तळून होते. तळल्यानंतर बघू शकता, अजिबात तेल शोषून घेतलेलं नाही. अजून एक तळून दाखवते. तर ही सुद्धा पापडी बघू शकता, मस्त तळली गेली, अजिबात तेल शोषून घेतलेलं नाही. तर ही पापडी तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजून देखील खाऊ शकता. तर एक पापडी तुम्हाला भाजूनच दाखवते. ही भाजलेली पापडी तुम्ही कच्च्या शेंगदाण्याबरोबर खावा, खूप मस्त लागते. तर या ठिकाणी बघू शकता, काही पापड्या तळलेल्या आहेत तर काही भाजलेल्या आहेत. बघून वाटत नाही की या पापड्या आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. आता या पापड्यांचा आवाज ऐका. आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल पापड्या कितपत कुरकुरीत झालेल्या आहेत. कसलाही भांड्याचा पसारा न पाडता कमी वेळामध्ये मस्त कुरकुरीत या पापड्या बनवून तयार होतात. तर तुम्ही देखील या नो झंझट पापड्या नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या रेसिपी लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील.